हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आता आम्ही एका फॅमिली ट्रिपला चाललो आहे. ते तुम्हाला लवकरच कळेल. तर बघू शकता इकडे मम्मी पप्पा दीदी हाय कर. इथे मम्मी पप्पा बसले आहेत आणि मुलांचं चालू आहे गोंधळ. तुम्हाला दाखवते, थांबा. रात्रीच्या 2 वाजता ट्रेन आहे, पण आम्ही 12 वाजता स्टेशनला येऊन पोहोचलोय. म्हणून ओवीचं काहीतरी चाललंय आणि सगळ्यांचे चेहरे डाऊन आहे, कारण झोपही येते, पण जाण्याची एक एक्साइटमेंट आहे. फायनली रात्रीच्या 2:08 आमची ट्रेन आली आहे आणि तिच्यासाठीच आम्ही आता उभं आहेत. हाय. काय खाते? ए मल्हार, हाय. ओ बापरे, हाय. बापरे, पुन्हा खाण्यास सुरुवात केली आहे. पाहुणे आमचे ट्रेन मधले हाल. मल्हारला झोपून जाईल आता 2-5 मिनिटात. दिदू तू. तर आता आम्ही थिविम स्टेशनला पोहोचलोय. बघू ना कसं वाटतं प्रवास. खूप छान वाटतंय. गरम व्हायला लागलं. खूप गरम होत आहे, कारण की गोव्यामध्ये गरमच होतो. थिविम गोव्यातलं कडक ऊन तुम्ही बघू शकताय, त्यामुळे खूप जास्त गरम होत आहे. आणि आमची ही कंडिशन. अजून बराच काळ आम्हाला प्रवास करायचा आहे. काय सुरू झाली? तर सृष्टी, कसा प्रवास झालाय आतापर्यंत? थिविम पर्यंत पोहोचलोय, तर कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय का त्रासदायक होतोय? हा, थोडं दोघीकडे. कारण की आमच्याबरोबर ओवी आणि मल्हार पण आहे आणि ते दोघं खूप त्रास देत आहे. आणि आता सध्या ते झोपले आहेत, म्हणून आम्ही इथे मस्त एन्जॉय करू शकतोय. जरा थांबलोय बाहेर, नाही तर इतके थकवतात. मोबाईल पाहतील, जेवतील, झोपायला त्यांचा खूप त्रास असतो. आणि सृष्टीने आता जस्ट चिवडा खाऊन पोट भरवलं आहे स्वतःचं. चला तर भेटूया आता पुढच्या स्टेशनला. सीन बघू शकताय. तर आता आम्ही आहोत कर्नाटकामध्ये. आणि कर्नाटकात तुम्ही बघू शकता नारळाची झाडं खूप आहे आणि ग्रीनरी खूप आहे, त्यामुळे खूप थोडं आता वातावरणात जरा चेंज वाटतोय. थोडं थंड वाटायला लागलंय, नाहीतर खूप गरम होत होतं जसं गोव्यात आम्ही एंट्री केली होती तेव्हापासून. आणि व्ह्यू बघू शकताय, खूप मस्त. कोणता बोला ना दादा, तुम्ही काय बायकोला सपोर्ट गाणं म्हणतोय मी फक्त. ओके रामजी की कृपा से. जोराने म्हणा ना, आवाज. ससा दिसतो कसा लाल लाल. चुकीचा कापूस पिंजून ठेवलाय कसा. जसा कासवाशी पैज
लाल दुपट्टा लाल दुपट्टा हवा के चौके से मुझको पियाने दे. आए तो कैसे दुसरं पण गाणं भारी ना गोरा गोरा रंग काय ते तो पानिया लेके जाए दिल ये बताना टुडुम थे हम खाली हाथ जाएंगे बस तार की 2 मिनटें झील भी लाएंगे तो हंस के दुनिया को हंसाना ते मेरे दिल तू गाएगा आओ मेरे दिल तू. हॅलो हाय मल्हार. किती वेळ बाकी आहे? तर आता आम्ही थोड्या वेळातच केरळला पोहोचलोय. म्हणजे कुठल्या स्टेशनला अलुवा आता नाही हो, आपण उतरणार कुठे अलुवा स्टेशनला पोहोचणार आहे आणि तिथे उतरणार आहेत आम्ही. तिथून मग तर आता आम्ही अलुवा स्टेशनला उतरणार आहोत. त्यामुळे सगळेजण रेडी आहेत. बॅग्स वगैरे तुम्ही पाहू शकतात. आणि तिथे जर कंटिन्यू चालू आहे व्हिडिओ शूटिंग करणं. आणि आई पप्पा पण रेडी आहेत कारण थंडी खूप आहे म्हणून रुमाला वगैरे सगळ्यांनी पॅक करून घेतलेत. बॅग्स पाहू शकतात. शौनक हाय कर. शौनकचा कंटिन्यू शूजचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही जसे आम्ही ट्रिपला स्टार्ट केलाय तेव्हापासून. ओवी कॅप घाल. ओवी कॅप घाल बघ. सृष्टी छान वाटतंय प्रवास करून आल्यानंतर खूप. मिनिमम आम्ही 36 तासापासून ट्रेनमध्ये बसलोय आणि आता फायनली उतरणार आहोत. फायनली आम्ही केरलामध्ये एंट्री केली आहे आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू पण बघू शकतायत. आणि एकदम धुक्क सगळं झालं आहे आणि थंडी खूप वाजते. पण आम्हाला आता पोहोचण्याची फार उत्सुकता लागली आहे. तर फायनली आम्ही उतरलोय आणि जी आम्ही मिनी ट्रॅव्हल्स केली आहे त्या ठिकाणी बसलोय आणि पोचल्याचं जरा फ्रेश वाटतंय आता. आणि उतरल्यानंतर आता आम्ही तिथे नाश्ता वगैरे करू आणि जरा फ्रेश होऊ. आणि एक स्पॉट आहे तो बघू जाता जाता. उभी आहे का. तर केरळमध्ये येताच आम्ही आता मस्तपैकी डोसा इडली चटणी खाणार आहोत. हो जेवण कसं होतं. छान होतं. हां सॉरी ब्रेकफास्ट छान होतं. चहा घेतली का नाही. चला तर आता आम्ही भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.